श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 4, 5 आणि 6. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्य लक्षणम् एकनित्यविमलचल सर्वादिसाक्षिभूतं भावातीतगुणरहितं सद्गुरुतं नमामि. ओं रक्तांगरक्तवर्णपद्मनेत्र सुहास्यवन्दन कथाटोपीच्यमालदण्डकमण्डलुधर कंठाकररक्षक त्रैगुणरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल्य कलियुगे श्री स्वामी समर्थावतारक पाहि माम. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थे त्याहाता स्वामी चरित्र गाता एकता पुनरावृत्ती चुकेल. गताध्यायांची अंती अक्कलकोटे आली येती नृपराया दर्शन देती स्वयेच्छेने राहती तयापुरी 16 दृढ भाव घरी राहिले स्वामी राव हे तयांचे सुकृत पूर्व नित्य सेवागडे त्यांते 16 सद्गुणिकांता तीही केवळ प्रतिवर्ता सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती बहुत लोक दर्शन येती कामना चित्त धरुणी कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने व्हावे म्हणून या लग्न येती दूरदेशाहुनी शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले मायामय पसाऱ्यांत फसले ऐसे आले कित्येक भक्त अंतरी जे जे इच्छिती ते यती राजपुरविती दृढचरणी जे यांची भक्ती त्यासी होती कल्पद्रू जे का निंदक कुटील तया शास्ते केवळ नास्तिका प्रति तत्काळ योग्य शासन करिता ती कोणी 2 संन्यासी आले अक्कलकोटासी असोनी म्हणती जनासी ढोंगी यांच्या नादी लागला हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोगभोगी साधू लक्षणी यांच्या अंगी कोणते हो वसतसे ऐसे तयानी निंदले समर्थांनी अंतरी जाणले तेव्हा ते भेटीस आले तेव्हा केले नवलेक एका भक्तियाची अगदी पातली समर्थांची स्वारी तेही दोघ्या उच्चारी होते बरोबरी संन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाठावरती श्री स्वामी आपले चित्ती चमत्कार म्हणती करू आता दर्शनेच्छुजना संख्यात पातले ते क्षणार्धात समाज दाटला बहुत गर्दी एकची झाली दर्शने घेऊनी चरणांचे मंगल नाम गर्जती वाचे हेतू पुरवावे म्हणीचे मनोनिया विनविती कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करती नाही मिती तयांते कोणी नवसाते करीती कोणी अनुनिया देती कोणी काही संकल्प करीती चरण पूजितो आनंदे संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करती क्षण एकटदस्त होती बेरवा भाव विसरुनी स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात जे निज हस्ते समर्थ संन्यासा पुढे लोटती मोडली जनांची गर्दी तो येऊनी सेवे करी संन्यासा पुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले समर्थांनी त्या दिवशी अर्चन केला नतकासी सूर्य जाता असता चळासी तेथोनिया उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता तयासी अनोदक वर्ज्य असे जे पातले करू छळना त्यांची झाली विटंबना दंडावया कुस्तित जना अवतरले यतिवर्य. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा परिस्तोत प्रेमळ भक्त चतुर्थाध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभभवतु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वनरा अज्ञानतमचेतका भास्करा पूर्ण साक्षी परंपरा भक्ता करा सदस्य तू अक्कलकोट नगरांत एकतपर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत झाले वार्ता पसरली चौकडे कोणासी पडता साकडे धाव घेती स्वामीकडे राजे रजवाडे थोर थोर तेव्हा कित्येक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयासी बडोदा माझी त्यावसरी मल्हारराव राज्याधिकारी
एकदा तयांचे अंतरी विचार ऐसा पातला, दिवाण आणि सरदार मान करी तेसे थोर थोर, बैसले असता समग्र बोलले नृपवर तया प्रती, कोणी जाऊन अक्कलकोटासी येते अनिल स्वामीसी, तरी आम्ही तयासी इनाम देव बहुत, कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन, कोणा ऐकायला गुण गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर, तो बोलता झाला उत्तर नृपा लागी परेसी, आपुली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरीसी, तरी मी आणीन तयासी निश्चय मानसी असू द्या. ऐसे कोणी उत्तर संतोषला तो नृपवर, तेसी सभाही समग्र आनंदित झाली. नृपती सह सकळ जने त्यापरी तात्याचे सन्माने, गौरवणी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. तात्या साहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले, नगर पाहुणी संतोषले जय केवळ वैकुंठ, पाहुणी स्वामींचे दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती, तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तयांते. अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती, राजघराण्यातील युवती त्याही करीते स्वामी सेवा, ऐसे पाहुणी तात्यासी विचार पडला मानसी, या नगरातून स्वामीसी केसे नेऊ आपण, प्रयत्नात्नी परमेश्वर प्रयत्नकारी होय सत्वर, लढवणी युक्ती थोर कार्य आपण साधावे, करुणी नाना पक्वाने करेती ब्राह्मण भोजने, दिदली बहुसाल दाने याचक धने तृप्त केले, स्वामीची आपूजे प्रती नाना द्रव्य समर्पिती, जेने सेवे करी संतुष्ट होती ऐसे करी ती सर्वदा, ऐशियाने काही न झाले केले तितके व्यर्थ गेले, तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांसी, मग लढविली एक युक्ती एकांती गाठुनी जोळाप्पा प्रती, त्याच लागी विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थासी घेऊन याल बुडद्यासी, मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हांते, द्रव्येन सर्वेश्वशा सोळपासी लागली आशा, तयांच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल, सोळपाने कर जोडुनी विनंती केली मधुर वचनी, कृपाळू होऊनी समर्थांनी बडोद्या प्रती चलावे, तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन, आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल, ऐसे कुणी वचन समर्थांनी हास्य करून, उत्तर चोळप्पा लागून काही दिले सत्वर, राम मल्हार नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती, मग आम्ही बडोद्या प्रती काय म्हणून चलावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथ संमत सदा एकोत्त भाविक भक्त पंचमोध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभ भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. द्रोणी शिशुचा हात अक्षरे पंडित लिहिवित, तेसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वंदिविती. मागील अध्यायांच्या अंती चोळप्पा विनवी स्वामी प्रती, कृपा करुणी मजवरती बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकुनी समर्थ बोलती हसुनी, मल्हाररावांची आमनी आम्हा विषयी भावनसे, म्हणून या तयांच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित, अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला, आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी, परी पाहावा यत्न करुणी ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले, भक्ती नाही अंतरी दांभिक साधनांते करी, तयांते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले, सप्ताहासी ब्राह्मण बैसविले, गुरुचरित्र आरंभिले, वावयासी स्वामी कृपा. परी तयांच्या वाड्यात कधी न गेले समर्थ, तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना. आता जाऊनी बडोद्यासी काही सांगावे राजयासी, आणि सकळ जनासी तोंड कैसे दाखवावे. ऐसा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न, आता एक युक्ती योजना न्यावे पळवून येतीसी. असो कोणे एक दिवशी साधुनी योग्य समयासी, मेहनत घालून स्वामीसी तात्या साहेब निघाले. कडप गावाचा मार्ग धरला, अर्धमार्गी मेना आला, अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेन्यातून उतरले, मागुती अक्कलकोटी आले, ऐसे बहुत वेळा घडले, हाही उपाय कुठला.
मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय कुंटत टेकले हात तात्यांनी. मग पैशांत घेऊनी बडोद्यासी आले परतुनी. समर्थ कृपा भक्ती वाचुनी अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्नारंभित पुढती. सर्व त्रासी विचारती कोण जाता स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयांचे नाव. नृपकार्यांची धरुणी हाव आपण पुढे झाला. तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्णताटी स्वामी पुढे ठेवित. ती पाहुणी समर्थाला तेव्हा निवार क्रोध आला. यशवंत पाहुणी डोळा काही तेव्हा बोलले. अरे बेडे आणुनी सत्वर टोका यांची चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यानी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला म्हणी. पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग तोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी. सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडुनी. साहेबाविषयी प्रयोग केला मल्हाररावावरी आळाला. त्या कृत्यामाची यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली स्वामी वचनांची प्रचिती आली. अगणित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिस्तोत षष्ठोऽध्याय कोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत षष्ठोऽध्याय समाप्त. शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.